केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 आणि 20 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। त्यांचा दौरा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर पोलीस दलाकडून वेगवेगळ्या पातळीवर तपासण्या होत आहेत। तसंच आज पोलीस दलानं विमानतळापासून अंबाबाई मंदिर आणि तिथून पोलीस कवायत मैदानापर्यंत वाहनांच्या ताफ्याची चाचणी घेतली। श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा राबवण्यासाठी केंद्र सरकारनं 1445 कोटी रुपये दिले आहेत। त्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पोलीस कवायत मैदानावर महायुती आणि करवीरकरांच्या वतीनं शनिवारी सत्कार होणार आहे। तसंच इचलकरंजीतल्या कार्यक्रमासाठी देखील त्यांची उपस्थिती राहणार आहे। त्यांच्या दौऱ्यासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी इथं 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। तसंच अंबाबाई मंदिर, पोलीस कवायत मैदान आणि इचलकरंजी इथंही कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे। विमानतळावरून त्यांच्या वाहनांचा ताफा शासकीय विश्रामगृहावर येणार आहे। त्यानंतर ते श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत। तिथून ते पोलीस कवायत मैदानावरील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर ते इचलकरंजी इथल्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत। या अनुषंगानं गुरुवारी आणि आज शुक्रवारी 2 दिवस पोलीस दलाकडून वाहनांच्या ताफ्याची विमानतळापासून अंबाबाई मंदिर आणि पोलीस कवायत मैदान या मार्गावर आज चाचणी घेण्यात आली। वाहनांच्या ताफ्याच्या मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले होते। तसंच वाहतूक रोखली होती। ठिकठिकाणी सुरक्षेचा आढावा घेण्यात आला।